तिनं तिची भूमिका साकारलेली होती। मराठीसह हिंदी मालिकांमध्ये सुद्धा तिनं आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवरती सोडलेली होती। मात्र गेल्या 2 वर्षांपासून कर्करोगाशी तिची झुंज सुरू होती। आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेनं 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या वर्षभरापासून प्रिया लाईमलाईटपासून अक्षरशः दूर होती। सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती। अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर आता मराठी कलाविश्वावरती शोककळा पसरली आहे। तिची शेवटची मालिका तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, परंतु ही मालिका सुद्धा तिनं मध्येच सोडली। तिच्या कर्करोगाच्या या सगळ्या आजारपणामुळे सोशल मीडियावरती एकही व्हिडिओ पोस्ट न करता तिनं या संदर्भामधली कुणालाच माहिती दिलेली नव्हती तिच्या आजारपणाबद्दलची। आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे अशी एक शेवटची पोस्ट जी होती ती तिनं तिच्या सोशल मीडियावरती टाकलेली होती। या संदर्भामध्ये अधिक माहिती भावना व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी जी आपल्यासोबत आहे। उषाजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पवित्र रिश्ता या मालिकेमधून प्रिया मराठे आणि तुम्ही एकत्रित काम केलेलं होतं आणि आज अखेर खूप मनाला चटका लावणारी अशी ही बातमी आहे। आपल्या भावना? नाही, मला खरंच वाईट वाटलं हो। मध्ये मी अंकिताला भेटले तेव्हा आम्ही ठरवलं होतं की सगळ्यांनी मिळून तिला भेटायला जायचं, पण अंकिता मला म्हणाली होती की शंतनू म्हणतो येऊ नका तिला भेटायची, तसं हे नाही, म्हणजे केस बीस जात असतील ना म्हणून। तरी पण मी म्हटलं होतं जाऊन भेटून येऊया, आपण एकत्र काम केलंय, पण वाटलं नव्हतं हो इतकं पटकन जाईल म्हणून। खूप वाईट वाटलं मला। असं नको व्हायला, देव का असं करतो काय कळत नाही मला। त्या पोरीने आता संसार उभा केला होता आणि असं झालं बिचारीचं। मला खूप वाईट वाटलं। उषाताई, देव तिच्या आत्म्याला शांती देव, आणि मी काही बोलू शकत नाही। मला खरंच खूप वाईट वाटलंय, तिचं जायचं वय नव्हतं हो। उषाताई, मी तुमच्या भावना समजू शकतो, मात्र या मालिकेमधला सुशांत सिंग राजपूत सुद्धा आपल्याला असाच सोडून गेलेला होता आणि अचानक आता यानंतर अचानक न कळताच म्हणजे धक्काच बसला मला एडिसननी फोन केल्याबरोबर। खूप वाईट वाटलं मला। खरं आहे। धन्यवाद उषाजी, तुम्ही आमच्यासोबत आपल्या भावना व्यक्त केल्यात या संदर्भामध्ये।